नमस्कार शेतकरी मित्रांनो, आनंदाची बातमी म्हणजे आपण ज्याच्या प्रतीक्षेत होतो बऱ्याच दिवसापासून दूध अनुदानाची आपण वाट पाहून होतो। आता ते दूध अनुदान दुधाचे 339 कोटीचे अनुदान सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। 7 ते 7.5 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि ही आता एकदाची तारीख आलेली आहे। आज राज्य सरकारने गायीच्या दुधाला घोषित केलेल्या प्रति लिटरला 5 रुपये व 7 रुपये प्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या देय अनुदानासाठी 339 कोटी 15 लाख रुपये दुग्ध व्यवसाय विभागाच्या बँक खात्यावर जमा झाले आहे। त्यामुळे येत्या सोमवारपासून म्हणजे 17 मार्चपासून हे अनुदान रक्कम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन जमा करण्याची कारवाई सुरू होईल, अशी माहिती दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिलेली आहे। आणि राज्य सरकारने 29 सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयान्वये सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यासाठी दूध अनुदान योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार 1 ऑक्टोबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 या 2 महिन्याच्या कालावधीसाठी प्रति लिटरला 7 रुपये अनुदान योजना जाहीर करण्यात आली होती। या योजनेची अंमलबजावणी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास आणि सहकार विभागाअंतर्गत संयुक्तरित्या होत आहे। दुधाचे अनुदान देण्याकरिता हिवाळी अधिवेशनात 759 कोटीची तरतूद आली होती। त्यापैकी 339.15 कोटी अनुदान दुग्ध विभागास प्राप्त झाले आहे। त्यानुसार सुरुवातीच्या योजनेतील प्रति लिटरला 5 रुपये घोषित अनुदान योजनेतील अनुदानाअभावी शिल्लक प्रस्ताव आणि 7 रुपये प्रति लिटर अनुदान योजनेअंतर्गतचे प्रस्ताव मिळून हे अनुदान वितरणाची कार्यवाही सोमवारपासून सुरू होणार आहे। योजनेअंतर्गत सुमारे 7 ते 7.5 लाख उत्पादक शेतकऱ्यांचा त्यांचा लाभ होणार आहे। प्राप्त अनुदान रकमेचा खर्च झाल्यानंतर उर्वरित सुमारे 420 कोटी अनुदानाची रक्कम राज्य सरकारकडून प्राप्त झाल्यानंतर ही रक्कम वितरित करण्यात येणार असल्याचेही मोहोड साहेब यांनी सांगितलेले आहे। बऱ्याच दिवसापासून दूध उत्पादक शेतकरी अनुदानाची वाट पाहून होता व बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा 5 रुपये व 7 रुपये हे दोन्ही प्रकारचे अनुदान मिळाले नव्हते। पण शेतकऱ्यासाठी 339 कोटी 759 कोटी पैकी 339 कोटी आता हे लवकरात लवकर दिले जाणार आहे। राज्य सरकारने दुधासाठी राबवलेल्या योजनेतील थकीत अनुदान देण्याची एकमुखी मागणी 12 मार्चला झालेल्या सहकारी व खाजगी दूध डेअरीच्या प्रतिनिधींनी कल्याणकारी संघाच्या बैठकीत केली होती। त्यावर तत्काळ निर्णय होऊन थकीत अनुदानापैकी 349 कोटी रुपये अनुदान देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असं त्यांनी म्हटलं। राज्यात गायीच्या दुधासाठी प्रति लिटरला 5 रुपये अनुदान योजना कायमस्वरूपी राबविण्याची आमची मागणी आहे। गोपाळराव म्हस्के, अध्यक्ष दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघ यांनी ही मागणी लावून धरलेली आहे। मित्रांनो, आपण काल परवाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ही माहिती दिली होती की दूध अनुदानाची ही बैठक चालू आहे आणि याच्यामध्ये पूर्ण संघाचे मॅनेजर लोक, अध्यक्ष लोक जमा झालेले आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आता हे अनुदान देण्यासाठी शासन ही सक्रिय झालेलं आहे आणि एकदाचे 339.15 कोटी रुपये आता हे उद्यापासून म्हणजे सोमवारपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। मित्रांनो, अशा दुग्ध व्यवसायाविषयक माहितीसाठी तसेच शासनाच्या वेगवेगळ्या माहितीसाठी कृष्णा व्हेट ॲग्रो या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।